मकर संक्रांती स्पेशल शुगर फ्री तिळाचे लाडू। नमस्कार, तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल न्यूट्री मंत्रामध्ये। काल आपण तिळाचं महत्त्व बघितलं, तीळ सगळ्यांनी का खायला हवेत हेही बघितलं। तर आज या संक्रांत स्पेशल एपिसोडमध्ये मी खास कॅलरी कॉन्शियस आणि डायबेटिक पेशंटसाठी घेऊन आली आहे तिळाचे शुगर फ्री तिळाचे लाडू। साहित्य आहे पांढरे तीळ 1 कप, सुकं खोबरं अर्धा कप, बदाम अर्धे कप, बी काढलेले खजूर घ्यायचे 3/4, तूप घ्यायचे 2 ते 3 टेबलस्पून। कृती: प्रथमतः एक जाड तळाच्या कढईमध्ये पांढरे तीळ मध्यम कमी आचेवर कोरडे भाजून घ्या। तीळ सुगंधी होऊन थोडे फुलू लागले की ते एका ताटात काढा। त्याच कढईत सुकं खोबरं 1 ते 2 मिनिटे हलके सोनेरी होईपर्यंत भाजा व बाजूला ठेवा। मिक्सरच्या भांड्यात बदाम घालून थोडे भरड वाटून घ्या। त्यात भाजलेले तीळ आणि खोबरं घाला। 3 ते 4 वेळा हलकं पल्स करा। मिश्रण खूप बारीक पेस्ट होऊ देऊ नका। आता त्यात बी काढलेले खजूर घाला। पुन्हा थोडं पल्स करा, जेणेकरून खजूर बारीक होऊन मिश्रण एकत्र येऊ लागेल। हे मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढा। त्यात 2 टेबलस्पून वितळलेलं तूप घाला व हाताने चांगलं मळून घ्या। हाताच्या उष्णतेमुळे लाडू चांगले बांधले जातील। जर मिश्रण कोरडं वाटत असेल तर अजून 1 टेबलस्पून तूप घाला। मिश्रण अजून कोमट असतानाच थोडं थोडं घेऊन घट्ट गोल लाडू वळा। लाडू पूर्णपणे थंड होऊ द्या। थंड झाल्यावर ते अधिक घट्ट होतील। हवाबंद डब्यात खोलीच्या तापमानात 7 ते 10 दिवस हे लाडू आरामात राहतील आणि फ्रीजमध्ये ठेवले तर 3 आठवड्यापर्यंतही टिकतील। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। हे शुगर फ्री तिळाचे लाडू शक्तिदायक आहेत, इम्युनिटी बूस्टर्स आहे आणि डायबेटिक फ्रेंडली आहे। तर याची रेसिपी नक्की शेअर करा, या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना हॅपी संक्रांत, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा।